हां. आपल्याला माहिती असेल की या सगळ्या कामामध्ये केंद्राचं सरकार असो की राज्याचं सरकार असो, या दोन्ही सरकारनी घाई केलेली आहे हे त्या ठिकाणी निदर्शनास येते. त्या ठिकाणी सांस्कृतिक संचालनाच्या माध्यमातून जे सर्टिफाईड करायला पाहिजे ते केलं गेलं नाही. त्यासाठी दोन्ही सरकारच दोषी आहे. मूर्तिकार जो आहे त्याला अनुभव नव्हता आणि अशा अनुभवहीन व्यक्तीला ती मूर्ती बनवायला दिली. त्याच्या मागचा उद्देशच आपण पाहिलं. हा मूर्तिकार आपटे जो आहे तो RSSचा माणूस आहे. RSSच्या माणसाला काम देण्याच्या मागचा उद्देश काय. दुसरा महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये जी काही आता माहिती येते आहे की शिवाजी महाराजांचं जे डोकं होतं त्याच्यामध्ये त्यांनी कापडं आणि कागदं भरलेली होती. ते त्या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे. जसं पेशवाईच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जात होता, तसंच आत्ताच्या लोकशाहीच्या माध्यमातून आलेल्या सरकारचं, आता हे सरकार लोकशाहीचं मी म्हणणार नाही कारण की हे संविधानिक सरकार आहे. या सरकारने जाणून बुजून महाराजांचा अपमान करण्याचा हा धाडस दाखवलं कसं, हा सगळ्यांच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे. कोट्यावधी रुपये जनतेचे खर्च करून महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणी उभारली गेली आणि उभारल्या गेल्यानंतर 8 महिन्यातच ती प्रतिमा पडली जाते. त्याला मुख्य कारण नुसता आर्किटेक्टच नाही, तो मूर्तिकारच नाही, तर त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारही सुद्धा दोषी आहे. आम्ही DGला पत्र लिहिलेलं आहे की दोन्ही सरकारवर गुन्हे दाखल करा, ही मागणी आम्ही केलेली आहे. आणि राहिले फडणवीस जे सांगतात की आम्ही राजकारण करतो, तर ठीक आहे, आम्हाला राजकारण ते म्हणतात. म्हणजे परवा बदलापूरच्या घटनेत झाले त्यालाही तेच राजकारण म्हणतात. मग तुम्ही कमिशनखोर जनतेचे पैसे दिवसाढवळ्या तिजोरीतून लुटतात आहे, महाराजांचा अपमान करतात आहेत, याला कुठलं राजकारण म्हणायचं त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. ज्या ठिकाणी हे राजकारण नाही आहे, हा स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि स्वाभिमानाला ज्या ठिकाणी ठेस पोचतं त्या ठिकाणी समजा फडणवीस किंवा राज्याचे मुख्यमंत्री याला राजकारण म्हणत असतील तर महाराष्ट्राची जनता यांना खरं राजकारण आता दाखवतील. आता यांचा प्रॉब्लेम असा आहे की निवडणुका केव्हा घेतील हाच प्रश्न आहे. लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्टला प्रधानमंत्र्यांनी पुन्हा उल्लेख केला होता की 1 नेशन 1 इलेक्शन. जे प्रधानमंत्री देशातल्या 4 विधानसभेच्या निवडणुका एका वेळेस घेऊ शकत नाही, आपल्या सोयीने निवडणुका लावतात, की 1 नेशन 1 इलेक्शनची भूमिका मांडण्याचा अधिकार काय त्यांना. आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीला राजकारण भाजप करते आहे. भाजपचं आणि एकनाथ शिंदेचं सरकार आणि केंद्रातलं भाजपचं सरकार, NDAचं सरकार हे राजकारण करते आहे. महाराजाचा अपमान महाराष्ट्रातली जनता कधीही सहन करणार नाही आणि त्यांना या लोकांना आता घरी बसवल्याशिवाय लोक शांत बसणार नाही.